नवें सिट्युएशन कशें इलेक्शन नवें सिट्युएशन म्हणजे सारकें वन सायडेड म्हाका दिसना नुयें म्हणजे कोण दुसरे पक्षा कोण वत मारीत म्हूण जावं ते BJP जावं ते RGP वन सायडेड नुवें तो वन सायडेड. सो आतां कितें जाता हांव रात 11-12 पासून रावंड मारतालो सगळे कडेन गेलो कडेन एक सायडीन दाखयता आमगे एटलीस्ट आतां सावथाक कितें जाता प्रॉब्लेम सावथाक तेंगे तो ऑफिसर आहाय ते बेश्टे जाम कोताय स्लो कोताय. आतां तूं म्हाका सांग सावथाक हे भाशेन स्लो म्हणजे कितें जाता तेंगे वोटींग केलो नाका ती गव्हर्मेंटान मनीस ते बसयलो आहाय ते भाशेन तेंक ते बेगीन तुगे नांव काडलें हें इंक लायलें वोट नांव काडलें धाडूंक न्हू या थिंग घेवन सोदताय बेश्टे जाम कोताय कित्याक आतां गव्हर्मेंट दीस लोक लायनी रावता फेडअप जावन लोकांक वचपाचें असो केलो. पूण ओवरऑल म्हाका तुका एकूच सांगपा जाय आज देश कशें करून चलत ते प्रमाणे थोड्या BJP पासून काडजां दिसता बाबा सांग चलना आनी थोड्यांनी दोन भाशेन मतलबान वोट मारूंक लायला. थोडे आहाय एम्बिशियस आहाय तेंगले ताचे ओवरऑल BJP आहाय ते BJP लिडर थोडे लिडर आहाय ते ह्या मंत्रिमंडळ आहाय ते तांकां जाय दोनी सीट पेडी जाले तेंगेली वीच इज वन सायड आमकां एडवांटेज ती काँग्रेसाक एडवांटेज तांकां जाय दोनी सीट पेडी जालेली आनीक ब्लेम सगळे मुख्यमंत्र्याचे गेलोले आनीक ते सगळे एम्बिशियस आहे बाबा आपल्याक मुख्यमंत्री मेळटलो कोणाक आनी मिनिस्ट्री चेंज जातली 8-10 जाल्यार तितूंतले तांकां कितें मेळटलें म्हूण त्या लागून आनी मोर ओवर ते सगळे काँग्रेसान म्हणजे BJPन ते पुंजायले आतां पेडी जालो ते पेडी जाल्या तितलेच पुंजायले तितलेच जावं तो पार्सेकार जावं तो पावसकार जावं तो सगळे आहाय तितले कळ्ळें तुका न्हू सगळे आहाय तितले आतां भायर सरल्याय तांकां जाय वोटींग तिंगा जायना जालोलें कित्याक ते काँग्रेसा सपोर्ट करताय भितरल्या तांकां लेस वोटींग जालो जाय. पॉलिटिकल कॉन्स्पिरसी सी इट इज नॉट दॅट द BJP MLAs एक्स MLAs पेडे जालो आहाय ते तूं म्हणशी BJP सपोर्ट करताय काय म्हूण ते अगेन्स्ट काम करताय कित्याक तांकां दर एक मतदार there is revolt within the BJP सो तांकां दाखोवपा जाय बाबा काँग्रेस दॅट वील हेल्प काँग्रेस तांकां दाखोवपा जाय बाबा हिंगा तूं म्हाका सांग इजदर गोड्या आशेन येयला इजदरी जाय हिंग बुजबोट जालोलो हूंय काणकोणू ना न्हू सो तांकां मिनिमायज केलो जाय सो थिंग मिनिमायज केलो म्हणटा तांकां जाता हाल कितें म्हणलें ते बाबा हिंग वोटींग जालें ना बरें सारकें म्हणजे स्पिकर आहा ताका काम जालें ना म्हणटा ताणें कन्विन्स केलें ना लोकांक सो दुसरे पार्टी आपल्या तिकेट मेळटली. जस्ट गो टू सी मुर्मुगांव मिलिंड बायसोला मिलिंडा जाय ते पार्ट तो कोण आमोणकार आहा ताका तिकेट दिलोली नाका. सो ताका मिलिंडा सारकें पार्सेकारा सारकें हे सगळे भायर सरनाय पेडी जालोले तांकां जाय मिनिमम वोट पडलो BJP आनीक तेंगेले ते कॅन्डिडेटाचेर म्हणजे MLA आहाय तेंचेर प्रेशर केलो दुसरे पार्टी तांकां तिकेट दिसतो सो आपल्याक सगळ्यांक बसयलो आहा सो वीच इज वन ऑफ द बिगेस्ट एडवांटेज फॉर काँग्रेस प्लस आज हे कॅम्पेन जालें ना ते कॅम्पेन जालें ते इन फेवर ऑफ काँग्रेस. It is not because of candidate or it is just because of Congress. It is overall it is people campaigning. People campaign for Congress. After 10 years giving opportunity to BJP, people लोकांनी चिंतिलें बाबा हिंगा देश आमी सारके आमी ते 2014 चेंज हाडपा म्हणून भायर सरले सो हे 10 वर्सां आमगे जिवितांत चेंज कांय येयलें ना बदलाव म्हणजे कांय जालें ना जाल्यार बारीक समाजाक आनी जिवितांत कितें बदलाव आसतलें त्या पासून हे कॅम्पेनिंग केलें तें बारीक लोकांचो केला इन फेवर ऑफ काँग्रेस केला लोकांनी भायर सरून कॅम्पेन केला इन फेवर ऑफ काँग्रेस. सर लोक आपण भायर सरता अशें दिसता लोक भायर सरता वाडपा गरज ना लोक आपण भायर सरता आनी येता न्हू वोटींग येता सो लोक दुखलो आहा न्हू लोक दुखलो आहा देखून भायर सरता. सो वीच इज इवन आतां म्हाका दिसता आमगे हिंगा 25% वोटींग जाला वीच इज इन फेवर ऑफ काँग्रेस. थँक्यू सर.